नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र असलेल्या संदीप जोशी यांनी आज आपली राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. माझं वय 55 झालेलं आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी थांबत आहे. 31 मे 2026 रोजी माझ्या आमदारकीची मुदत संपत आहे. मात्र मी पक्षाकडे पुन्हा आमदारकीसाठी संधी मागणार नाही आणि पक्षाने जरी संधी दिली तरी मी ती नम्रपणे नाकारेन. अशा प्रकारचं विधान करत संदीप जोशी यांनी नागपूरच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत आणि ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्यांनी हा निवृत्तीचा निर्णय देवेंद्र फडणवीस हे डावोसमध्ये असताना जाहीर का केला याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. बरं, नागपूर महापालिकेच्या या नुकत्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला त्या ठिकाणी घवघवीत असं यश मिळालेलं आहे. या यशामध्ये तिथल्या भाजप कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. एवढं चांगलं यश मिळूनही संदीप जोशी यांना मग राजीनामा देण्यासाठी नक्की हाच मुहूर्त का शोधावा असा वाटला, याचं देखील अनेकांना आश्चर्य वाटत आहे. संदीप जोशी हे काही नागपूरमध्ये अनोळखी नाव नाहीये. देवेंद्र फडणवीस यांचे ते लहानपणापासूनचे मित्र आहेतच. याशिवाय 4 वेळा नागपूरचे नगरसेवक राहिलेले आहेत. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झालेले आहेत. नागपूरचे महापौर राहिलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांना विधान परिषदेवरती देखील संधी पक्षानं दिलेली आहे. त्यामुळं संदीप जोशी हे नागपूरच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ आहे. तरीही त्यांना राजकारण सोडावंसं वाटलं याचंच अनेकांना आश्चर्य वाटलं. त्याला 2-3 गोष्टी पडद्याआड घडलेल्या आहेत असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणणं आहे की नुकत्या झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संदीप जोशी यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना देखील भाजपनं तिकीट दिलेलं नव्हतं. त्यामुळं संदीप जोशी हे नाराज होते. भाजपच्या प्रचारामध्ये जाहीरपणे कुठे सक्रिय नव्हते. त्यांनी पडद्यामागून काही भूमिका बजावली असेल, पण ते प्रचारामध्ये फारसे सक्रिय नव्हते, असे त्यांचे विरोधक देखील म्हणत आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, की संदीप जोशी नक्की कोणाचे? तुम्हाला माहिती आहे, की नागपूरमध्ये भाजपमध्ये तसे म्हटले तर 2 गट आहेत. आता तसे अधिकृतपणे कोणी मान्य करत नाहीत किंवा त्याबाबत नेहमीच एक गुप्तता पाळली जाते. पण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. सध्याचे महसूल मंत्री बावनकुळे हे आधी नितीन गडकरी यांच्या गटामध्ये होते. मात्र त्यांच्या लक्षात आलं, की एका गटावर अवलंबून राहून आपला राजकीय उत्कर्ष काय होणार नाही. त्यामुळं त्यांनी फडणवीस आणि गडकरी या दोघांमध्येही एक योग्य विशिष्ट अंतर राखलं आणि त्यातही सध्या फडणवीस यांना झुकतं माप दिलं. दुसरे विदर्भातले भाजपचे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार. त्यांनी फडणवीस यांच्याशी उभा पंगा घेतलेला आहे आणि ते नितीन गडकरी यांच्याच गटाचे आपण आहोत हे वारंवार दाखवून देत आहेत. त्यामुळं सुधीर मुनगंटीवार यांना सध्या पक्षामध्ये फारसं स्थान उरलेलं नाहीये किंवा फारसं महत्त्वाचं स्थान उरलेलं नाहीये. मुनगंटीवार यांचा विरोध असतानाही किशोर जोरगेवार यांना भाजपनं पक्षामध्ये निमंत्रित केलं, त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. एवढंच नाही तर चंद्रपूर महानगरपालिकेची बऱ्यापैकी सूत्रे ही किशोर जोरगेवार यांच्याकडे होती. असंच काही संदीप जोशी यांच्याबाबत तर काही घडत नाही ना, असं देखील बोललं जात आहे. अर्थात नागपूरमध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीस म्हणतील तो शब्द भाजपमध्येच चालतो. त्यामुळे आपल्या मित्रावरतीच संदीप जोशी नाराज नाहीत ना, असं देखील बोललं जातंय. कारण जर त्यांना निवृत्ती घ्यायचीच होती, तर फडणवीस हे त्यावेळेस मतदानासाठी नागपूरमध्ये होते. त्याच वेळेस ते बोलू शकले असते. मात्र त्यांनी जो असा काही मुहूर्त निवडला आहे, की त्यावरनं देवेंद्र फडणवीस हे देखील थोडे बुचकळ्यात पडले असावेत. आता अनेकांचं म्हणणं असं आहे, की संदीप जोशी यांचा हा राजीनामा हे एक प्रकारचं राजकीय नाट्य देखील असावं. पण सध्या तरी ते असं म्हणतायत, की पक्षातल्या इतर कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी कुणीतरी थांबणं गरजेचं आहे. पक्षामध्ये किंवा सध्याच्या सत्ताकारणामध्ये कुणी थांबायला तयार नाहीये आणि त्यातनं स्पर्धा विनाकारण वाढत आहे. मग मीच हा निर्णय घेतो. माझं वय आता 55 आहे. थांबायचं खरं तर हे वय नाहीये. पण कुणीतरी थांबलं पाहिजे म्हणून मी ही राजकीय निवृत्ती घेत आहे. त्यांच्या या गोष्टीनंतर त्यांचे अनेक कार्यकर्ते, त्यांचे समर्थक हे त्यांच्या कार्यालयामध्ये गेले. काहींनी उपोषण करू असा इशारा दिला आणि त्यानंतर मात्र संदीप जोशी यांनी एक पाऊल मागे घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, देवेंद्र फडणवीस हे जेव्हा दावोसवरनं परत येतील 25 जानेवारीला, तोपर्यंत हा माझा निर्णय मी स्थगित करत आहे. म्हणजे जाहीर करण्यानंतर काही तासांमध्येच संदीप जोशी यांनी आपल्या या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. त्याला कारण देखील त्यांनी असं दिलेलं आहे, की कार्यकर्त्याचा दबाव आहे. कार्यकर्त्यांनी माझी मनधरणी केलेली आहे. त्यामुळं मी या निर्णय 25 तारखेपर्यंत लांबणीवर टाकत आहे. आता अनेकांना असं वाटत आहे, की
त्यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळणार नव्हतीच. त्यामुळे देखील त्यांनी हे राजीनाम्याचं किंवा सेवानिवृत्तीचं कारण पुढे केलेलं असावं. दुसरी गोष्ट अशी आहे, की संदीप जोशी हे पक्ष संघटनेतनं, पक्षातनं बेदखल तर होत नाहीत ना, किंवा ते ज्या मित्रावर अवलंबून आहेत किंवा ज्या मित्राच्या बरोबरीने त्यांचं राजकारण सुरू झालं, ते देवेंद्र फडणवीस हे तर संदीप जोशी यांच्यावर नाराज नाहीत ना. कारण अनेकांना असं वाटत आहे, की दक्षिण पश्चिम हा जो नागपूर मधला फडणवीस यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाची पूर्ण निगराणी, तिथलं नियोजन, तिथल्या कार्यकर्त्यांच्या व्यथा, वेदना, जनतेची कामं या सगळ्या बाबी संदीप जोशी पाहतात आणि फडणवीस यांचे उजवे हात म्हणूनच त्यांची त्या मतदारसंघामध्ये ओळख आहे. राज्यभर फडणवीस का फिरू शकतात? तर संदीप जोशी यांनी तो मतदारसंघ सांभाळला आहे म्हणून असं देखील बोललं जातं. पण प्रत्यक्षात फडणवीस यांचं 2014, 2019 आणि 2024 अशा मताधिक्यांमध्ये काही घट झालेली आहे आणि या घटीमुळे देखील फडणवीस हे संदीप जोशी यांच्यावरती नाराज आहेत असं बोललं जातं आणि मग त्यामुळेच आताच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये संदीप जोशी यांना डावलण्याचा निर्णय हा फडणवीस यांनी घेतला असावा. याला कारण त्याच मतदारसंघातील समर्थकांची तिकीट कापण्याची ताकद ही फक्त फडणवीस यांच्यामध्येच आहे. मग आपल्या मित्रावरची तर नाराजी ही संदीप जोशी यांनी या निमित्तानं उकल करून दाखवली नाही ना, असं देखील बोललं जातंय. राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही सरळ अर्थाने होतेच असं अजिबात नाही. जेव्हा एखादा नेता राजकीय निवृत्ती घ्यायचं असं म्हणतो, तेव्हा त्याच्या मागं अनेक अर्थ निघू शकतात. संदीप जोशी यांनी अतिशय प्रामाणिकपणे देखील निवृत्ती घेतली असेल, पण त्याच्या मागची काही कारणं अनेकांना वेगळी वाटू शकतात आणि त्याचा निकाल जो आहे तो 25 तारखेला आपल्याला मिळू शकेल. जर फडणवीस यांनी आग्रह केला, जर फडणवीस यांनी त्यांची राजकीय निवृत्ती स्वीकारली नाही, तर संदीप जोशी हे पुन्हा राजकारणामध्ये पहिल्यासारखेच सक्रिय होतील. पण ते सक्रिय होताना फडणवीस यांच्याकडनं आपल्या काही अटी मान्य देखील करून घेतील, असं अनेकांना वाटत आहे. त्यामुळं एक प्रकारचा राजकीय डावच संदीप जोशी यांनी खेळला असावा, असं सध्या तरी बोललं जातंय. कारण राजकारणातली निवृत्ती साधी, सोपी, सरळ अशी कधीच नसते आणि ती देखील वयाच्या 55व्या वर्षी अनेकांचा विश्वास बसत नाही. तो यामुळेच. कारण अनेकांना वयाची 75 गाठली किंवा 80 जरी गाठली, तरी राजकारणात अजिबात निवृत्त व्हावंसं वाटत नाही. त्यामुळंच संदीप जोशी यांची ही निवृत्ती एक राजकीय डाव आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये, असं मला वाटतं. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.